नमस्कार. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत पर्यावरण संरक्षण कायदा, त्या संदर्भातील काही गोष्टी, पर्यावरण कधी झाला, केंद्र सरकारचे अधिकार, त्या संदर्भातली त्रुटी आणि त्या संदर्भातल्या तरतुदी, त्याचबरोबर मॉन्ट्रियल कराराचा संदर्भ आणि त्या संदर्भातील काही घडामोडी, त्याचबरोबर ओझोन वायूचं पर्यावरणातील स्थान, त्याचबरोबर जीवित सृष्टीसाठी ओझोन वायूचा उपयोग, या संदर्भातील ही माहिती पाहणार आहोत. तर या लेक्चरला सुरुवात करूया. तर प्रथम पाहूया पर्यावरण संरक्षण कायदा. तर बघा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट हा ॲक्ट कधी स्थापन झाला, तर तो झाला 1986 साली. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 सगळ्यात महत्त्वाचा कायदा, सगळ्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून उपयोग आणि त्या संदर्भातील बाबींचा समावेश असणारा हा कायदा आहे, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. याचा उद्देश काय होता, तर याचा उद्देश होता पर्यावरणाचं संरक्षण आणि पर्यावरण सुधारण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेला हा महत्त्वाचा कायदा होता. हा कायदा केंद्र सरकारला सर्व प्रकारचे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी आणि देशाच्या विविध भागांमध्ये विशिष्ट पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी प्राधिकरणाने स्थापन करण्यासाठी अधिकृत करतं, की देशातील जे पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणीय ज्या समस्यांना तोंड देण्यासाठी जे काय करायचं असेल ते अधिकार हे केंद्र सरकारला हा कायदा देतो. हा कायदा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सुधारणेसाठी सर्वात व्यापक कायद्यांपैकी एक आहे. भरपूर कायदे झाले, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कायदे, पण जास्तीत जास्त व्यापकपणे पर्यावरणाचा विचार करणारा कायदा आणि सर्वात व्यापक कायदा म्हणलं का हा पर्यावरण संरक्षण कायदा लक्षात ठेवायला पाहिजे. तो आहे 1986 साली झालेला. त्यानंतर पाहूया यातल्या स्टॉकहोम येथे झालेल्या युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ द ह्युमन एन्व्हायरमेंटलला प्रभावी करण्यासाठी जून 1972 स्टॉकहोम कॉन्फरन्स जी झाली त्यामध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यात आला. मानवी पर्यावरण सुधारण्यासाठी व त्या दिशेने योग्य पावले उचलण्यासाठी आयोजित या परिषदेत भारत सहभागी झाला होता. 1972ची जी स्टॉकहोमची परिषद झाली होती त्याच्यामध्ये भारत सहभागी झाला होता. या कायद्यामधील घटनात्मक तरतुदी कोणकोणत्या आहेत त्या बघू. पाहिले, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट भारतीय संविधानाच्या कलम 253 अंतर्गत लागू करण्यात आला. हा कोणता कायदा हा लागू करण्यात आला, त्याचं कलम आहे 253. हे लक्षात ठेवा की कोणत्या कलमांतर्गत हा लागू करण्यात आला, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय करारांना प्रभावी करण्यासाठी कायदे करण्याची तरतूद आहे 253 मध्ये. 2 नंबर, राष्ट्रराज्य घटनेच्या कलम 48A मध्ये नमूद केले आहे की राज्य पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करण्यासाठी देशातील जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल. या संदर्भातून हा कायदा लागला. कलम 48, कलम 253 आणि कलम 251 या प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण करणे अशी तरतूद हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. ते 51 मध्ये कर्तव्यांचा समावेश झालेला आहे. त्याच्यामध्ये हे कर्तव्य टाकण्यात आलेले आहे. प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचं रक्षण करणं ही त्याची जबाबदारी आहे. यानंतर बघा, केंद्र सरकारचे अधिकार या संदर्भातून पाहूया की केंद्र सरकारचे अधिकार पर्यावरणीय प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कमी करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमाची योजना आणि अंमलबजावणी करणे, योजना आखणे आणि त्या योजनेची अंमलबजावणी करणं हे केंद्र सरकारची जबाबदारी. पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध पैलूंवर मानके निश्चित करणे, पर्यावरणासंदर्भातील जे पैलू त्या संदर्भातील कोणत्या गोष्टींवर मानके निश्चित करण्याचं काम हे केंद्र सरकार करतं. विविध स्रोतांकडून पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन किंवा विसर्जन करण्यासाठी मानकं तयार, कोणते कचरा कोणत्या संदर्भ तर कसा डिस्पोज करायचा या संदर्भातील ही उत्सर्जन आणि विसर्जन या संदर्भातील काही अटी टाकण्याचं, त्याची पद्धती ठरवण्याचं काम हे केंद्र सरकारचे. कोणतेही उद्योग समूह किंवा अशा प्रक्रिया ज्या क्षेत्रात चालतात त्या क्षेत्रांवर काही सुरक्षिततेच्या अधीन राहून निर्बंध लादणे हेही केंद्र सरकार करू शकतं. केंद्र सरकार या कायद्याअंतर्गत विविध कारणांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करू शकतं आणि संबंधित अधिकार किंवा कार्य त्या अधिकाऱ्यांकडे सोपवू शकतं. हे केंद्र सरकारचं काम आहे. त्याचबरोबर बघा, पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करणे हेही पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करता येतात केंद्र सरकारला. त्याचबरोबर अशा प्रयोगशाळेला नेमून दिलेली कार्य पार पाडण्यासाठी कोणतीही प्रयोगशाळा किंवा संस्था पर्यावरणीय प्रयोगशाळा म्हणून मान्यता, कोणतीही संस्थेला किंवा जे आहेत आधीच पर्यावरणाचं काम करत त्याला मान्यता देत, पर्यावरणीय प्रयोगशाळा म्हणून मान्यता देतं. केंद्र सरकारला पर्यावरण प्रयोगशाळांचे कार्य निर्दिष्ट करणारे नियम बनवण्याचा अधिकार सुद्धा आहे, की त्या प्रयोगशाळेमध्ये कोणकोणती कार्य करता येऊ शकतील त्या संदर्भातून जे नियम बनवतात त्या अधिकार सुद्धा केंद्र सरकारला आहे. या कायद्यांसंदर्भात गुन्ह्यांसंदर्भातील जी शिक्षा
आहे त्या संदर्भातील पाहूया. हा कायदा मोडला तर कायद्याअंतर्गत कोणत्याही तरतुदीचे पालन न करणे किंवा त्याचे उल्लंघन करणे हा एक गुन्हा मानला जाईल. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत कोणत्याही गुन्ह्यासाठी एकतर 5 वर्षाचा कारावासाची शिक्षा आहे किंवा 1 लाख रुपयापर्यंत दंड दिला जाईल. या दोन्ही तरतुदी याच्यामध्ये आहे. कोणकोणत्या तरतुदीत बघा, तर याचे पालन न करणे हा गुन्हा आहे, त्यासाठी एकतर 5 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड. भारतामध्ये सध्या 48.92 मिलियन हेक्टर म्हणजे सुमारे 24% भाग हा वनाच्छादित आहे. कोणत्याही देशासाठी जर वनाच्छादित असणार तर 33% भाग हा वनाच्छादित असणं हे महत्त्वाचं आहे. 33% भाग वनाच्छादित असणं हे महत्त्वाचं आहे आणि व्यवस्थित आहे. त्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सगळे देश प्रयत्न करत आहेत 33% वनाच्छादित असण्यासाठी. तर बघा, यामध्ये काही प्रश्न विचारले या संदर्भात. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. त्यापैकी पुढील बहुव्यापी एकछत्री कायदा, हे आपण पाहिलं तर याच्यामध्ये बहुव्यापी आणि एकछत्री कायदा कोणता आहे, तर तो आहे पर्यावरण संरक्षण कायदा. तो जो कधी सुरू झाला होता 1986. पर्यावरण संरक्षण कायदा आणि 1986 हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे. नंतर बघा, आणखीन एक प्रश्न आला, त्यावेळी खालीलपैकी कोणत्या कायद्याने नागरिकांना पर्यावरण प्रमाणकांच्या उल्लंघनाविषयी खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला, तर तो आहे पर्यावरण संरक्षण कायदा. पर्यावरण संरक्षण नागरिकांना खटला दाखल करण्याचा अधिकार मिळालेला आहे. या संदर्भातून हवा प्रदूषण, जलप्रदूषण, वन संवर्धन कायदा आणि पर्यावरण संरक्षण कायदे या सगळ्या कायद्यांचा आपला अभ्यास असायला हवा. तर यानंतर आपण पाहूया ओझोन या संदर्भातून पाहूया. तर बघा, ओझोन वायू हा प्राणवायूचा संयोग आहे, म्हणजे ऑक्सिजनचाच हे संयोग आहे. प्राणवायूच्या 4 अणूंपासून हा बनलेला ओझोन वायू आहे. याचं रेणुसूत्र O3 याचे रेणुसूत्र आहे. ओझोनचा थर पृथ्वीपासून 16 ते 23 किलोमीटरच्या पट्ट्यांमध्ये आढळतो. किती? 16 ते 23 किलोमीटर लक्षात ठेवायचं. ओझोन वायू 16 ते 23 किलोमीटरच्या पट्ट्यांमध्ये असतो. सरासरी 15 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान धरला जातो, पण जास्तीच प्रमाण त्याचं 16 ते 23 किलोमीटरच्या दरम्यान आढळतं. ह्या ओझोन वायूचं कार्य काय, तर ओझोन वायू हा सूर्यापासून येणारी अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो. गाळणीचं काम करतो. तो चहा गाळताना आपण जसं चहा पावडरवरच राहते आणि दूध मिश्रित जो चहा आहे तो एकदम आपल्या कपामध्ये होतो आणि जी चहा पावडर त्या गाळणीत राहते, तसेच हा अतिनील किरणांना तिथंच थांबवतो आणि जी किरणं मानवाला धोकादायक नाही अशीच किरणं पृथ्वीवर पाठवतो. ह्या वायूचा रंग फिकट निळा असतो. ओझोनचा रंग फिकट निळा. त्यात सगळ्यात महत्त्वाचं O3 रेणुसूत्र आणि हा 15 ते 40 किलोमीटर दरम्यान असतो. यानंतर पाहूया पुढं, विरघळणे. पाण्यात किंचित विरघळतो हा वायू. कार्बन टेट्राक्लोराइड किंवा तत्सम ध्रुवीय द्रावक यात जास्त विरघळून एक निळे द्रावण तयार करतो. -1120 तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलावर रूपांतर होते. या तरलास त्याच्या उत्खनन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे, कारण वायुरूप तरल ओझोन मिळून स्फोट होऊ शकतो. कार्बन टेट्राक्लोराइडमध्ये वा तत्सम अध्रुवीय द्रावण यात तो जास्त विरघळून एक निळे द्रावण तयार करतो. पाण्यात हा किंचित विरघळतो आणि याला गरम करणे सुद्धा धोकाचं असते. बहुतेक लोक 0.01 ppm एवढी इतक्या प्रमाणात असलेला ओझोन वायू ओळखू शकतात, कारण त्यास असलेला क्लोरीन सदृश्य तीव्र वास, ह्या वायूचा क्लोरीन सदृश्य तीव्र वास येतो. आता ह्या वायूचा मानवावर परिणाम काय होतो ते बघूया. ओझोनच्या 0.1 ते 1 ppm एवढ्या हवेतील तीव्रतेने डोकेदुखी होते, डोळ्यांची जळजळ होते, श्वसन संस्थेची जळजळ, डोळे, श्वसन संस्था, डोकेदुखी इत्यादी विकार उद्भवू शकतात. कमी पातळीच्या असण्याने सुद्धा फुफ्फुस इत्यादींवर त्याचा विपरीत परिणाम होतो. ओझोन हा वायू चुंबकीय क्षेत्रास विरोध करणार आहे. एकदा ते क्षेत्र तयार झाल्यावर तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो. चुंबकीय क्षेत्रास विरोध करणारा हा वायू आहे. एकदा ते क्षेत्र तयार झाल्यानंतर तो अशा क्षेत्राची ताकद कमी करतो. चुंबकीय क्षेत्राला विरोध करणारा हा वायू आहे. तर बघा, ओझोन संदर्भात अजून काय, ओझोन दिन. तर ओझोन दिन हा सगळ्यात महत्त्वाचा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. हे एक महत्त्वाचं आहे. भरपूर परीक्षेमध्ये या संदर्भातून प्रश्न विचारला जातो. 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 16 सप्टेंबरला ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करणे. संयुक्त राष्ट्र महासभेने 16 सप्टेंबरला हे घोषित केलेलं आहे 1987 मध्ये. तर बघा, ओझोन लेयर नष्ट करणाऱ्या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉलद्वारे स्वाक्षरी करण्याच्या तारखेस स्मरणार्थ 16 सप्टेंबरला ओझोन दिन साजरा करण्याचा मॉन्ट्रियल करार झाला 1987 साली. ओझोन पट्टा.
तर हा ओझोन पट्टा कुठं आहे बघा, तर पृथ्वीच्या वातावरणात ओझोनची घनता जास्त, आपण मागच्या वेळेस पाहिलं आत्ताच, 20 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान उंची वरील हवेच्या थराला ओझोन पट्टा म्हटला जातो. आता ह्या पट्ट्याचा शोध कुणी लावला, तर याचा शोध लावला 1913 मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्लस फॅबी आणि हेनरी बियोस यांनी ओझोन थराचा शोध लावला. सूर्याची मध्यम फ्रिक्वेन्सीचा अतिनील किरणे ओझोन थर शोषून घेतो. आपण पहिला आधीच अतिनील किरण हा ओझोन थर शोषून घेतो. याचा शोध लावला आहे की असा एक थर असतो 20 ते 30 ते 40 किलोमीटरच्या दरम्यान. ते शोधलं कोणी 1913 साली चार्लस फॅब्री आणि हेनरी बुइसन ह्या दोघांनी या ओझोन थराचा शोध लावला. असं अजून काय पाहूया. 1930 मध्ये भौतिकशास्त्रज्ञ कोण, सिडनी चॅपमॅन यांनी ओझोनचा थर तयार होण्याची प्रक्रिया, ओझोनचा थर कसा तयार होतो याची प्रक्रिया शोधण्याचं काम 1930 मध्ये सिडनी चॅपमॅन या शास्त्रज्ञानं केलं. कोणी केलं, सिडनी चॅपमॅन या शास्त्रज्ञानं 1930 मध्ये ओझोन थर तयार होण्याची जी प्रक्रिया, कोणती प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा शोध लावला. त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे सिडनी चॅपमॅन. त्याने लावला तो 1930 मध्ये. हवेतील नायट्रोजन मधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. हवेतील नायट्रोजन मधून पार होणाऱ्या अतिनील किरणांचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. अतिनील किरणांचे प्रामुख्याने 3 भाग पडतात. त्यातला पहिला भाग आहे अल्ट्राव्हायोलेट ए 400 ते 315 nm, 2 अल्ट्राव्हायोलेट बी 315 ते 280 nm आणि अल्ट्राव्हायोलेट सी 280 ते 100 nm. याच्यामध्ये बघा अल्ट्राव्हायोलेट सी ही किरणे सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. कोणती, अल्ट्राव्हायोलेट सी ही किरणे हे सजीवांसाठी अत्यंत धोकादायक असतात. अल्ट्राव्हायोलेट बी किरणे त्वचेसाठी हानिकारक असतात, त्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. अल्ट्राव्हायोलेट बी मुळे की त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. अल्ट्राव्हायोलेट सी हे एकदम धोकादायक असतं. अल्ट्राव्हायोलेट ए किरणं ओझोनच्या थरातून आरपार जातात. ए ही किरणं ओझोनच्या थरामधून आरपार जातात. ही किरणं पृथ्वीपर्यंत जशीच्या तशी पोहोचतात, परंतु अल्ट्राव्हायोलेट ए किरणं सजीवांना कमी प्रमाणात हानिकारक असतात किंवा अल्प प्रमाणात हानिकारक असतात. त्याचा एवढी हानी होत नाही. त्याच्यामुळे अल्ट्राव्हायोलेट बी आणि अल्ट्राव्हायोलेट सी ही किरणं धोकादायक असतात. बी ही किरण त्वचेसाठी हानिकारक असतात, त्याच्यातून कर्करोग होऊ शकतो. पण ओझोन हा वायू अल्ट्राव्हायोलेट बी आणि अल्ट्राव्हायोलेट सी हे किरणं पृथ्वीवर येऊ देत नाही. यानंतर पाहूया ओझोन संदर्भात. 35 किलोमीटर उंचीवर डायऑक्सिजन आणि ओझोन यांच्यामुळे अल्ट्राव्हायोलेट सी किरणं शोषली जातात आणि ओझोनच्या थरामुळे अल्ट्राव्हायोलेट बी किरणं बऱ्याच प्रमाणात शोषली जातात. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट बी आणि अल्ट्राव्हायोलेट सी ही किरणं ओझोन खाली येऊ देत नाही, याच्यामुळे त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. अल्ट्राव्हायोलेट सी अत्यंत धोकादायक आहे. आता ह्या ओझोन थरा जो मानवासाठी अतिशय उपयुक्त आहे, या थराचा क्षय कोणकोणते वायू करतात त्या संदर्भातून आपण पाहूया. याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड पहिला, नंतर नायट्रस ऑक्साईड, हायड्रॉक्साईड, क्लोरीन, ब्रोमीन, क्लोरोफ्लोरोकार्बन, ब्रोमोफ्लोरोकार्बन यांचा समावेश आहे. हे वायू ह्या ओझोन थराचा नाश करतात, त्याला धोका पोहोचवतात, हानी पोहोचवतात. नंतर पाहूया उत्तर अर्धगोलातील ओझोनच्या थराचे प्रमाण दर दशकाला 4% कमी होत आहे आणि 2009 मध्ये N20 हा ओझोनच्या थराला क्षय करणारा सर्वात मोठ्या प्रमाणात तयार झालेला पदार्थ होता, जो मानवी कृतींतून निर्माण झालेला होता. N20 मानवानेच निर्माण केलेला होता हा N20, आणि या जास्तीत जास्त ओझोन थराला याने नाश किंवा हानी पोहोचवली होती. यानंतर बघा आंतरराष्ट्रीय उपाय आणि करार. यामध्ये 1978 मध्ये अमेरिका, कॅनडा आणि नॉर्वे या राष्ट्रांनी CFC असलेले एरोसोल स्प्रेवर बंदी आणली, परंतु युरोपीय राष्ट्रांनी एरोसोल स्प्रेवर बंदी आणण्यास नकार दिला. अमेरिकेत CFCचा वापर इतर उपकरणांमध्ये चालू होता, जसे की फ्रीजमध्ये CFCचा वापर चालू होता अमेरिकेमध्ये. 1985 मध्ये अंटार्क्टिक येथील ओझोनच्या थराला बोगदा पडल्याचे समोर आल्यामुळे CFCच्या वापरावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध घालण्यात आले. CFCच्या वापरावर कधी निर्बंध घालण्यात आले, ते 1985 अंटार्क्टिकावरील ओझोनच्या थराला जास्त मोठे भगदाड पडलं हे कळलं, त्याच्यामुळे CFCवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादण्यात आले. यानंतर आपण पाहूया की मॉन्ट्रियल करार. ओझोन संदर्भातील हा करार आहे, या संदर्भातील भरपूर वेळा लागतं बाबा, मॉन्ट्रियल करारासंदर्भात येतच. तर मॉन्ट्रियल करार 1987 मध्ये, आता हा करार झाला तो 1987 मध्ये झाला. सगळ्यात महत्त्वाचा मॉन्ट्रियल करार कधी झाला, तो 1987 मध्ये हा करार झालेला आहे. बघा 1987 मध्ये मॉन्ट्रियल करारामध्ये CFCचा वापर 1996 पासून पूर्णपणे बंद करण्यात आला. या करारावर 160 देशांनी सह्या केल्या आहेत. CFC आणलेल्या जागतिक बंदीमुळे ओझोन थराचा क्षय होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच शास्त्रज्ञांनी 2 ऑगस्ट 2003 रोजी जाहीर केले की गेल्या दशकात ओझोन थराच्या क्षयाचे प्रमाण कमी झाले
आहे हे उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणाने सिद्ध झाले. म्हणजे ओझोन थराचा क्षय जो मोठ्या प्रमाणावर चालला होता तो मोठ्या प्रमाणावर कमी झालेला आहे. त्याच्यावर ज्या उपाययोजना केल्यात मॉन्ट्रियल करारासंदर्भात, मॉन्ट्रियल करार 1987 च्या संदर्भातून, की आता ओझोन थराचा क्षय जरा हळूहळू कमी होत चालेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वायू असतो CFC. हा CFCचं वायूचं आयुष्य 50 ते 100 वर्ष असतं. त्यामुळे ओझोन थर पूर्ववत होण्यासाठी अनेक दशके जाण्याची शक्यता आहे. आपल्याला भरपूर वाट पाहावी लागणार. आपण खूप उशिरा जागे झालेलो, कारण CFC हा जवळजवळ 50 ते 100 वर्ष राहतो आणि तो जास्तीत जास्त ओझोन थराचा नाश करतो. वातावरणात ओझोन थराचे प्रमाण किती, तर यामध्ये ओझोन थराचे प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं बघा 0.00006% इतके अल्प प्रमाणात ओझोन वायू, पण तो मानवासाठी उपयुक्त आहे, तो गाळणीचं काम करतो. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संरक्षण समितीने सप्टेंबर 1987 मध्ये आंतरराष्ट्रीय करार केला. याबाबत जनजागृती म्हणून 16 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन पाळला जातो. 16 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन आणि 1987 साली मॉन्ट्रियल करार. हे एक महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. यानंतर बघा ह्या ओझोन वायूचं काय आहे, सूर्याची अतिनील किरण वातावरणातून येताना भूपृष्ठापासून 16 ते 80 किमी उंचीच्या पट्ट्यामध्ये त्यांची ऑक्सिजनची रासायनिक प्रक्रिया होऊन ओझोन वायू तयार होतो. हा वायू सितांबरातील 12 ते 40 किमी उंचीच्या थरात जमा होतो. 20 ते 25च्या पट्ट्यात त्याचे सर्वाधिक प्रमाण असतं. वातावरणातील 90% ओझोन सितांबरात आढळतो. सितांबरातील ओझोनच्या आवरणाला ओझोनांबर असे म्हणतात. ओझोनच्या आवरणाला काय म्हणतात, ओझोनांबर. या ओझोनांबर असे म्हणतात. ध्रुवीय प्रदेशात ओझोन थराची जाडी अधिक असते. ध्रुवीय प्रदेशांमध्ये जे ओझोन थरांची जाडी अधिक असते आणि विषुवतीय भागात ती तुलनेने कमी असते. ध्रुवामध्ये दोन्ही ध्रुवाकडे ओझोन जास्त असतो, विषुवतीय प्रमाणात तो जरा कमी असतो. सितांबरात असणाऱ्या ओझोनमुळे सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे काही भाग शोषला जातो. सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचं संरक्षण होते. सगळ्यात महत्त्वाचं सजीव सृष्टीचं संरक्षण होतं. ओझोनचा थर जर नसता तर अतिनील किरणे जशीच्या तशी भूपृष्ठावर पोहोचली असती आणि सर्व सजीवांना त्याचे अनिष्ट परिणाम भोगावे लागले असते. यामध्ये त्वचेचा कर्करोग, डोळ्याचे विकार याच्या ओझोन हा वायू आपल्याला उपयुक्त आहे आणि तो त्याच्या आहे त्या ठिकाणी तो कसा राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यानंतर बघूया पुढं. तेव्हा सितांबरातील या ओझोनच्या रूपाने पृथ्वीभोवती एक संरक्षण कवच निर्माण झाले आहे. 1987चा मॉन्ट्रियल करार आणि 1989 मध्ये लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आणि त्यामुळे CFCची निर्मिती 20% कमी केली. CFC ही सगळ्यात मोठी 20% कमी करण्यात आली. आणि त्याच्यामध्ये भारताची भूमिका काय, तर ओझोन समस्येबाबत भारत एक जबाबदार व जागरूक राष्ट्र आहे. ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने 1992 मध्ये मॉन्ट्रियल करारावर स्वाक्षरी केली. भारताने कधी स्वाक्षरी केली मॉन्ट्रियल करारावर, तर मॉन्ट्रियल करारावर भारताने स्वाक्षरी केली 1992 साली. मात्र या प्रकारचे करार हे जगातील सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने सामान्य व न्याय स्वरूपाचे असावेत ही भारताची ठाम भूमिका आहे. भारताने ओझोनचा नाश करणाऱ्या द्रव्यांच्या उत्पादनावर आणि व्यापारावर सुद्धा बंदी घातलेली आहे. म्हणजे भारताने हे मान्य केलं आहे, भारत एक जबाबदार आणि जागरूक राष्ट्र आहे. त्याच्यामुळे भारताने हा ओझोन करार स्वीकारला, मॉन्ट्रियल करार स्वाक्षरी केली. तो 1987 झाला. भारताने त्यावर 1992 स्वाक्षरी केली आणि तो त्याप्रमाणे भूमिका घेण्यास आपल्या देशामध्ये सुरुवात केलेली आहे. तर यानंतर पाहूया या संदर्भातून ओझोन याच्यावर काही प्रश्न विचारले परीक्षेमध्ये. बघा, पृथ्वीवर ओझोन थर विरळ होण्याचे प्रमाण म्हणजे बघा ते धुकेदार समुद्राच्या पातळीत वाढ होणे, पृथ्वीवर अतिनील किरणोत्सर्गात वाढ होणे, पृथ्वीवर अतिनील किरणोत्सर्गात वाढ होणे. अतिनील किरण ओझोन नसेल तर अतिनील किरणांचा जास्तीत जास्त मारा पृथ्वीवर होऊ शकतो आणि त्याच्या प्राणी मात्रांवर गंभीर समस्येला तोंड द्यावं लागतं. यानंतर बघा, पूर्वी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोनचा नाश कारणीभूत होतो. त्याच्यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड नाही म्हणत, सल्फर क्लोरीन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन. तर जास्तीत जास्त प्रमाण हे क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा नाश होतो. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं उत्तर काय आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन. यानंतर बघा, ओझोन कमी करण्याच्या पदार्थांविषयीची परिषद म्हणून टिंबटिंब ओळखली जाते. तर याच्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बघा, बेसल परिषद ही घातक कचऱ्या संदर्भात आहे, रामसर परिषद ही पाणथळ जागांसंदर्भात असते, विविध गटाची परिषद. तर ही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ही ओझोन कमी करण्याच्या पदार्थांविषयी, ज्या ओझोनचा इतका उपयोग आहे त्या संदर्भातील आणि त्याचं कसं रक्षण करता येईल यासाठी जी प्रोटोकॉल किंवा जो कायदा करण्यात आला, जी परिषद भरून गेली त्याचंच मॉन्ट्रियल प्रोटोकॉल असं त्याला ओळखलं जातं. तर बघा आज आपण पाहिलं जागतिक, त्यानंतर ओझोन आणि जागतिक पर्यावरण या संदर्भातून माहिती पाहिलेली आहे. बघा,
इतर या घटकांची सगळ्यात महत्त्वाचं बघा ओझोन आणि ओझोनच्या संदर्भातील जे घटक आहेत त्या संदर्भातील बघा आपण आज पाहिलेलं आहे जागतिक पर्यावरण आणि यामध्ये ओझोनचा कसा वाटा आहे, ओझोन काय संदर्भ घेतो, त्यानुसार ओझोनला काही धोका नाही किंवा ओझोन ही करण्यासाठी आपल्याला तर आज आपण पर्यावरण संरक्षण कायदा आणि जो 1986ला झाला होता पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि ओझोन प्रोटोकॉल ओझोनच्या संदर्भात जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला होता तो 1900 त्या संदर्भातून जो आहे ते आज माहिती पाहिलेली आहे। या संदर्भातील बघा घडामोड तर बघा पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि ओझोनच्या संदर्भातून जो मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आहे तो 1987 साली झालेला आहे। या संदर्भातून आज आपण माहिती पाहिली। ही माहिती जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।